डिअर स्टुडंट्स, हा आपला 9th व्हिडिओ आहे. द टॉपिक स्केलर्स अँड वेक्टर्स. पहिल्या 8 व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन ऑफ वेक्टरची थेरी आणि त्याच्यावरचे काही न्यूमेरिकल्स स्टडी केले आहेत. तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी एक पेज PDF फाईलमध्ये पाठवलेला आहे, ज्याच्यामध्ये 10 न्यूमेरिकल्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी दिले होते. मला वाटतं तुम्ही सर्वांनी हे 10 जे एक्झाम्पल्स आहेत त्यातले फर्स्ट 9 एक्झाम्पल्स हे ॲडिशनवर बेस्ड आहेत. पुढचा 10th एक्झाम्पल, त्याच्या पुढचे काही एक्झाम्पल्स मी अजून देणार आहे ते मल्टिप्लिकेशनवर बेस्ड आहे, ज्याची थेरी अजून आपली व्हायची आहे. सो फर्स्ट 9 एक्झाम्पलमध्ये बरेचसे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केलेले आहात असं मी कन्सिडर करतो आणि त्यातले काही टिपिकल क्वेश्चन्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. सो क्वेश्चन नंबर 1. आता हे सॉल्व्ह करत असताना तुम्हाला डिफिकल्टी काय असेल की अँगल जो कॅल्क्युलेट करायचा आहे, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर असेल किंवा थीटा अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे, तो अँगल कॅल्क्युलेट करण्यासाठी आणि स्क्वेअर रूटचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी कंपल्सरी आपल्याला लॉग टेबलचं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. लॉग टेबल कसा यूज करायचा, तुमच्याकडे लॉग टेबल असणं महत्त्वाचं आहे. पण तो नसल्यामुळे तुम्हाला लास्ट जी स्टेप आहे, सेकंड लास्ट स्टेप किंवा लास्ट स्टेप जी आन्सरची आहे ती तुम्हाला सिम्प्लिफाय करता आली नसेल. अदरवाईज तुम्हाला कॅल्क्युलेटरचा यूज करावा लागला असेल. पण बोर्डची जी एक्झाम आहे 12ची, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेटर्स आणि मोबाईल्स अलाउड नसतात. त्यासाठी तुम्हाला लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन येणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी किमान एक 6 ते 7 लेक्चर्स, 1 आवरचे 6 ते 7 लेक्चर्स आपल्याला घ्यावे लागतील आणि ते समोरासमोर बसून आपल्याला ते डिस्कस करावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला लॉग टेबल हा क्लिअरली सांगता येणार नाही आहे. तुम्हाला लॉग टेबल देऊन ते प्रॅक्टिस करून घेणं महत्त्वाचं आहे. आपली अकॅडमी सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा आपण पहिल्या 5 ते 6 लेक्चरमध्ये आपण लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन सगळं शिकायचं आहे. त्यानंतर आपण बाकीच्या न्यूमेरिकल्सला जायचं आहे, कारण त्या आल्याशिवाय आपल्याला बाकीच्या न्यूमेरिकलच्या स्टेप्स कॅल्क्युलेशन्स करता येणार नाही आहे. विदाऊट कॅल्क्युलेटर, विदाऊट मोबाईल आपला कितीही डिफिकल्ट कॅल्क्युलेशन असेल, स्क्वेअर रूट असेल, क्यूब रूट असेल किंवा क्यूब असेल, साइन इनवर्स असेल, टॅन इनवर्स असेल, साइन थीटा कॅल्क्युलेट करायचा असेल, फार मोठी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल, डेसिमल पॉईंट मधली डिव्हिजन असेल, तर हे सगळ्या डिव्हिजन्स, मल्टिप्लिकेशन, स्क्वेअर रूट्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण लॉग टेबलनं अगदी कमी वेळामध्ये परफेक्ट बघू शकतो. त्यासाठी आपल्याला लॉग टेबल येणं महत्त्वाचं आहे. ते आपण रिअली ज्यावेळी आपल्या अकॅडमीचे लेक्चर सुरू होतील तेव्हा तो पॉईंट आपण कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता जिथपर्यंत आपल्याला हे प्रॉब्लेम सिम्प्लिफाय करता येतील तिथपर्यंत आपण ते करायचे आहेत. सो या पेजमधलं फर्स्ट एक्झाम्पल पहिल्यांदा आपण घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल काय दिलंय बघा. तुमच्याकडे ही जी वर्कशीट आहे तुमच्या मोबाईलवर PDF फॉर्मॅटमध्ये आहे. बघा फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे. कॅल्क्युलेट मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट ऑफ 2 वेक्टर्स. 2 वेक्टर दिले आहेत. कॅल्क्युलेट मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट ऑफ 2 वेक्टर्स, 2 युनिट अँड 1 युनिट. म्हणजे 2 वेक्टर दिलेत. पहिला जो वेक्टर दिलाय समजा मी त्याला म्हणतो A बार. नोटेशन महत्वाचे नाही आहे. सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. A बार इज इक्वल टू 2 युनिट. म्हणजे हा वेक्टर कोणता आहे ते दिलेलं नाही आहे. तो जर फोर्स आहे म्हणलं असतं तर 2 न्यूटन म्हणलं असतं. हा जर वेलॉसिटी वेक्टर आहे असं म्हणलं असतं तर 2 मीटर पर सेकंद असं दिलं असतं. हा डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे असं प्रॉब्लेम मध्ये असतं तर 2 मीटर युनिट दिलं असतं. तर कोणत्या फिजिकल क्वांटिटीचा हा वेक्टर आहे माहित नाही आहे, म्हणून त्यांनी युनिट स्पेसिफाय केलेलं नाही आहे. पण त्याचं मॅग्निट्यूड किती दिलेला आहे, 2 दिलेला आहे. सो कॅल्क्युलेट मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट ऑफ 2 वेक्टर्स, 2 युनिट अँड 1 युनिट. दोन जे वेक्टर दिले त्याचं पहिल्याचं युनिट किती आहे, पहिल्याचं मॅग्निट्यूड 2 युनिट आणि दुसरा जो वेक्टर आहे समजा मी B बार दिलाय त्याचं मॅग्निट्यूड किती दिलाय, 1 युनिट. युनिट काही असू शकते इथं. तर हे 2 वेक्टर दिलेले आहेत. A बार इज इक्वल टू युनिट, B बार इज इक्वल टू 1 युनिट. आणि या दोन्हींच्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हेन दे आर इन्क्लाइन्ड ॲट एन अँगल ऑफ 60 डिग्री. तर ह्या 2 वेक्टर मधला जो अँगल आहे, वेक्टर्स आर इन्क्लाइन्ड ॲट एन अँगल ऑफ 60 डिग्री. 2 वेक्टर मधला अँगल दिलेला आहे 60 डिग्री. पुढे प्रॉब्लेम काय दिला बघा. ऑल्सो फाइंड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. म्हणजे प्रॉब्लेम असा दिलेला आहे की 2 वेक्टर दिलेले आहेत. 2 वेक्टर मधला अँगल 60 डिग्री दिलेला आहे. या दोन्हींच्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड, त्याचे डायरेक्शन कॅल्क्युलेट करायचे आहे. सो द प्रॉब्लेम इज व्हेरी सिंपल. आपण फॉर्म्युला बघितले आहेत. तर याच्या दोन्हींचा रिझल्टंटचा फॉर्म्युला काय आहे, तर R इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ. स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ P² प्लस Q² प्लस 2PQ cos θ. आता P आणि Q च्या ऐवजी नोटेशन आपण काय म्हणले, A आणि B. काय फरक पडत नाही. तर PQ म्हणलं तरी चालेल, AB म्हणलं तरी चालेल. सो फॉर्म्युला काय येणार, P² प्लस Q² च्या ऐवजी काय येणार, A² प्लस B² प्लस 2AB cos ऑफ θ. आता हे सिम्प्लिफाय करत जायचं आहे. सो दिस शुड बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ A² किती आहे, A ची व्हॅल्यू किती आहे 2, म्हणजे 2 स्क्वेअर प्लस B ची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे 1 स्क्वेअर प्लस 2, A ची व्हॅल्यू किती आहे 2, B ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू कॉस ऑफ
60 डिग्री. आता कॉस 60 डिग्री, आता 60 डिग्री अँगल असल्यामुळे आपण लॉग टेबल बघायची गरज नाही आहे. डायरेक्ट आपल्याला माहिती आहे कॉस 60 ची व्हॅल्यू असते 1√3/2. कॉस 60 ची व्हॅल्यू असते 1/2. ठीक आहे. आता समजा असं असतं हे कॉस 41 डिग्री, कॉस 53 डिग्री, म्हणजे ऑड जर नंबर असता येतं तर तुम्हाला हे आन्सर जे आहे ते डायरेक्टली देता येणार नाही आहे. त्यासाठी लॉग टेबल बघणं आपल्याला कंपल्सरी आहे. पण ही व्हॅल्यू स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. कॉस 60 ची व्हॅल्यू असते 1/2. ते आपण पुट अप करू शकतो. दिस शुड बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर 4 प्लस 1 स्क्वेअर 1 प्लस 2 × 2 4 इंटू कॉस 60 ची व्हॅल्यू असते 1/2. आता इथं हा भागाकार केला आपण 4/2 म्हणजे 2 आला. 2 + 1 3, 3 + 4 7. So this should be equal to square root of 7. And square root of 7 ची व्हॅल्यू येते 2. स्क्वेअर रूट ऑफ 7 ची व्हॅल्यू येते 2.645 unit. So this is our first answer. Magnitude of resultant vector r is equal to square root of 7. म्हणजे व्हॅल्यू किती आहे 2.645 युनिट. इथं क्वेश्चन मध्ये युनिट दिलेलं नाही आहे, फक्त युनिट असं म्हणलेलं आहे. सो फायनल आन्सर शुड बी टेकन इन दिस युनिट. याच क्वेश्चन मध्ये मला डायरेक्शन सुद्धा विचारले. डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. तर आठवतोय बघा डायरेक्शन काढायची म्हणजे काय करायचं. तर समजा आपण हा पी बार घेतला, इकडचा क्यू बार घेतला, हा क्यू आणि हा पी घेतला, तर हा आर बार असतो आणि आर बार केलेला अँगल म्हणजे काय असतो हा डायरेक्शन. आणि हा अल्फाचा फॉर्म्युला आपला माहिती आहे. डायरेक्शन काढायचं म्हणजे अल्फा काढायचा. सो अल्फा इज इक्वल टू काय फॉर्म्युला बघा tan इनवर्स ऑफ क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. बरोबर का. अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ क्यू sin थीटा अपॉन p प्लस क्यू cos थीटा. हा जो अल्फा आहे इट इज अँगल मेड बाय रिझल्टंट वेक्टर विथ द फर्स्ट वेक्टर आपण ए बार इकडे मांडला, बी बार इकडे मांडला, तर ए बार शी केलेला अँगल पी म्हणजे काय आपण ए मांडलेला आहे, तर तुम्हाला डायरेक्शन मिळेल. हा अँगल काढायचा म्हणजे डायरेक्शन काढायची. इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ हे कसं सॉल्व करायचं बघा. tan इनवर्स मध्ये एक व्हॅल्यू येते, ठीक आहे. आणि व्हॅल्यू आल्यानंतर त्याचा tan इनवर्स तुम्हाला लॉग टेबल मध्ये बघावा लागतो. त्यामुळे ही स्टेप आपण शेवटपर्यंत सॉल्व करू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला लॉग टेबल येत नाही आहे. तो सिम्प्लिफाय करा आपण. क्यू ची व्हॅल्यू किती दिलेली आहे पी आणि हा क्यू आहे. क्यू म्हणजे आपण इथे काय घेतला आहे बी आणि पी म्हणजे काय घेतला ए. सो बी sin थीटा अपॉन ए प्लस बी कॉस ऑफ थीटा. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल विथ दीज नोटेशन्स. ठीक आहे. सो बी ची व्हॅल्यू किती आहे 1. सो 1 × sin ऑफ 60 अपॉन 1 प्लस ए ची व्हॅल्यू 2 आहे ना, 2 प्लस बी कॉस थीटा म्हणजे काय 1 × cos ऑफ 60. सो इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1 × sin 60. sin 60 ची व्हॅल्यू असते √3/2 अपॉन 2 प्लस हा 1 × cos 60 ची व्हॅल्यू असते 1/2. एवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं करूया. इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ आता हा √3/2 ॲज इट इज आहे. डिनॉमिनेटरला तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 2 × 2 = 4, 4 + 1 5 म्हणजे डिवाइडला आला हा 5/2 आला. ठीक आहे. सो इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ आता हा √3/2 आहे आणि हा काय होणार उलटून गुणले होणार म्हणजे हा 5/2 च्या ऐवजी काय होणार तर 2/5 होणार. So 2 gets cancelled. So final answer should be equal to tan inverse of √3/5. आता हे आन्सर सिम्प्लिफाय करण्यासाठी √3 ची व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे. ती लॉग टेबल वरनं घेऊ शकतो किंवा तुम्हाला नंतर ह्या व्हॅल्यूज तुम्हाला अशा पाठ होऊन जातील. √3 ची व्हॅल्यू असते 1.732.
स्क्वेअर रूट ऑफ 3 ची व्हॅल्यू असते 1.732. 1.732 ला 5 ने डिवाइड करायचं आहे. हे लॉग टेबलनं पटकन आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. हे डिवाइड केल्यानंतर त्याचा टॅन इनव्हर्स बघायचा आहे लॉग टेबलमध्ये. तर इथपर्यंत आन्सर आपण ठेवत आहे आणि पुढे सिम्प्लिफाय करण्यासाठी लास्ट जी स्टेप आहे त्यासाठी आपल्याला लॉग टेबल बघावं लागेल. सो दिस विल बी द फायनल आन्सर. Magnitude of resultant is equal to 3 unit and direction is given by tan inverse of root 3 upon 5. तुम्हाला त्या वर्कशीट मध्ये जो आन्सर दिलेला आहे हे आपण सॉल्व्ह करू शकतो. पण तुम्हाला लॉग टेबल माहित नसल्यामुळे हे पुढे मी सिम्प्लिफाय करू शकत नाही आहे कारण त्याच्यामध्ये भरपूर आपला वेळ द्यावा लागेल. सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ दॅट वर्कशीट. सो याच्यामधलं सेकंड एक्झाम्पल आणि थर्ड एक्झाम्पल सेम टाइपचं आहे. जे फर्स्ट एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दाखवलं त्याच मेथडने तुम्ही सेकंड आणि थर्ड सॉल्व्ह करू शकता. क्वेश्चन नंबर 4 काय बघा, फाइंड द युनिट वेक्टर अलॉंग ए बार आणि ए बार दिलेला आहे. सो क्वेश्चन नंबर 4 ए बार दिलेला आहे. ए बार इज इक्वल टू -2i कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप हा वेक्टर दिला आहे. अँड फाइंड द युनिट वेक्टर अलॉंग ए बार असा क्वेश्चन विचारलेला आहे. हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. सिंपल प्रॉब्लेम आहे. मला वाटतं लास्ट लेक्चर मध्ये हे मी डिस्कस केलंय हाऊ टू फाइंड युनिट वेक्टर. फर्स्ट काय करायचं, आन्सर मध्ये बघा एक्झाम मध्ये सोडवताना हा दिलेला वेक्टर पहिल्यांदा आहे तसं लिहायचा. सो ए बार इज इक्वल टू -2i कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप गिवन वेक्टर दिला. वी हॅव टू फाइंड युनिट वेक्टर फॉर दॅट वेक्टर गिवन वेक्टर. यासाठी युनिट वेक्टर काढायचा आहे. मग युनिट वेक्टरचा पहिल्यांदा फॉर्म्युला लिहूया. यू कॅप इज इक्वल टू काय आहे तर ए बार अपॉन ए हा फॉर्म्युला आहे. कोणत्याही वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड केलं की आपल्याला युनिट वेक्टर मिळतो. सो दिस इज अ गिवन वेक्टर. आता आपण डिवाइड करूया. सो हा इक्वेशन नंबर 1 झाला. आता हे सॉल्व्ह करायचं, मला यू कॅप काढायचा, युनिट वेक्टर काढायचा म्हणजे यू कॅप काढायचा आहे. त्यासाठी मला काय माहित पाहिजे, ए माहित पाहिजे. ए च्या ऐवजी नोटेशन काय घेऊ शकतो आपण, मॉड्युलस ऑफ ए बार घेऊ शकतो. ए म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ ए बार. तर हा जो फॉर्म्युला आहे युनिट वेक्टरचा याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट अप करूया. आपल्याला फर्स्ट ए बार कॅल्क्युलेट करावं लागेल. सो मॉड्युलस ऑफ ए बार कॅल्क्युलेट करावं लागेल. मॉड्युलस ऑफ ए बारचा फॉर्म्युला काय आहे बघा, कोणत्या वेक्टरचं जर मॉड्युलस काढायचं असेल, मॅग्निट्यूड काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ px² प्लस py² प्लस pz². पण नोटेशन बदल दिले फक्त. इथे काय येणार तर ax² प्लस ay² प्लस az². ठीक आहे. x म्हणजेच काय, x कंपोनंट जो असेल वेक्टरचा त्याचा मॅग्निट्यूड. तर हा वेक्टर दिला तर x कंपोनंट जो आहे म्हणजे i ला मल्टिप्लाय किती आहे तो x कंपोनंट झाला. x कंपोनंटचा मॅग्निट्यूड हा -2 आहे म्हणजे -2 चा स्क्वेअर प्लस y कंपोनंटचा मॅग्निट्यूड किती आहे 2 आहे म्हणजे 2 चा स्क्वेअर प्लस z कंपोनंट किती आहे तर k ला मल्टिप्लाय 1 आहे म्हणजे 1 चा स्क्वेअर. सो इज इक्वल टू -2 चा स्क्वेअर किती येणार आहे 4 प्लस 2 चा स्क्वेअर 4 प्लस 1 चा स्क्वेअर 1. सो आन्सर शुड बी किती स्क्वेअर रूट ऑफ 9 येणार म्हणजे 3. तर युनिट वगैरे द्यायची गरज नाही कारण इथं क्वेश्चन मध्ये युनिट मेन्शन नाही आहे. म्हणजे आपण मॉड्युलस ऑफ ए बारची व्हॅल्यू काढली 3. आता ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट अप करायची. सो पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. Put this value in equation 1. आता इक्वेशन 1 मध्ये पुट अप करूया. So what is equation 1? U cap is equal to a bar. A bar ची व्हॅल्यू पुट अप करूया. A bar ची व्हॅल्यू किती आहे -2i cap plus 2j cap plus k cap. ही डायरेक्ट a ची व्हॅल्यू पुट अप केली. मॉड्युलस ऑफ a bar ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. ही डिवाइडला 3 पुट अप केली. झालं. हे तुमचं फायनल आन्सर आला ऍक्च्युअली. पण आणखी एक स्टेप आपण सिम्प्लिफाय करू शकतो. तुमच्या ह्या वर्कशीट मध्ये दिली असेल बघा की या 3 ने फक्त सेपरेट मल्टिप्लाय केलं तर यू कॅप ची व्हॅल्यू मिळते -2/3i कॅप प्लस 2/3j कॅप. याला मल्टिप्लाय केलं, याला आपण मल्टिप्लाय करा प्लस 1/3k कॅप. सो दिस विल बी युअर फायनल आन्सर. हा तुमचा काय आहे युनिट वेक्टर आहे. दिलेल्या वेक्टरचा हा युनिट वेक्टर आहे. हे जर तुम्हाला सिम्पली व्हेरीफाय करायचं असेल तर लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलंय हा युनिट वेक्टर आहे कशावर प्रूव्ह होतं तर याचं परत मॅग्निट्यूड काढायचं. आन्सर किती आला पाहिजे 1. युनिट वेक्टरचं मॅग्निट्यूड किती असतं 1 असतं. हे डेफिनेटली प्रूव्ह होतं. लक्षात ठेवा कुठल्याही वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर येणारा आन्सर हा युनिट वेक्टरचा असतो ज्याचं मॅग्निट्यूड किती असतं 1 और युनिटी. तर दिस इज द आन्सर ऑफ 4th क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 5. एक वेक्टर दिला त्याचा मॅग्निट्यूड काढायचा. सिंपल क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. लास्ट व्हिडिओ मध्ये दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 6, 7 दोन्ही सेम टाइपचे आहेत आणि थोडेसे वेगळे क्वेश्चन्स आहेत 6 आणि 7. त्यातला मी 6 सॉल्व्ह करून दाखवतो, 7 तुम्ही सॉल्व्ह करा. सेम टाइपचे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन नंबर 6 and 7. क्वेश्चन नंबर 6 and 7 थोडेसे वेगळे आहेत. त्यातला क्वेश्चन नंबर 6 काय बघा, द पॉइंट्स P, Q, R have the coordinates. 3 पॉइंट दिलेत P, Q, R. या
तीन पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिले आहेत. पॉईंट पी क्यू अँड आर हॅव कोऑर्डिनेट्स. काय काय कोऑर्डिनेट दिले आहेत? पी चा कोऑर्डिनेट दिलेला आहे 1 3 -1. हे तुम्हाला या वर्कशीटमध्ये प्रॉब्लेम दिलेला आहे 1 3 -1. त्यानंतर क्यू चा कोऑर्डिनेट दिला आहे 2 1 1 2 1 1. जसे एक्स वाय झेड, हा एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, झेड कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, झेड कोऑर्डिनेट क्यू पॉईंटचे. प्रत्येक पॉईंटचे 3 कोऑर्डिनेट दिलेत. आणि आर जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट दिलेत 1 4 1 1 4 1. ठीक आहे, 1 4 1 1 3 -1 2 1 1 1 4 1 असे 3 कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. फाइंड पी आर बार अँड मॅग्निट्यूड ऑफ क्यू आर बार. फाइंड पी आर बार and magnitude of QR bar. हे दोन न्यूमेरिकल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे, दोन व्हॅल्यू काढायचे. तर हे काढण्यासाठी, हे कॅल्क्युलेट करण्यासाठी एक शॉर्टकट मेथड आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह साठी असा क्वेश्चन आला तर डायरेक्ट आपण एका स्टेप मध्ये आन्सर देऊ शकतो. समजा बोर्डला प्रॉब्लेम आला, थेरीच्या क्वेश्चनला, थेरी पेपरला प्रॉब्लेम आला, तुम्हाला एक मेथडने हे सॉल्व्ह करावं लागेल आणि त्यासाठी स्टेप्सला मार्क असणार आहेत. तर इथं ती मेथड मी सांगतो, हाऊ टू कॅल्क्युलेट दिस पी आर बार. तर लक्षात सॉल्व्ह करायचा आहे. तर समजा हा स्पेस आहे, एक्स वाय झेड कोऑर्डिनेट सिस्टीम, हा एक्स एक्सिस, हा वाय एक्सिस आणि हा झेड एक्सिस आहे. तर 3 डायमेन्शनल डायग्राम आपण दाखवू शकत नाही आहे, कारण तिसरा जो वेक्टर आहे तो ह्या एक्स वाय ला असा परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर टू ब्लॅकबोर्ड. परपेंडिक्युलर टू ब्लॅकबोर्ड आपण एक्सिस काढू शकत नाही आहे. इथं इमॅजिन करायचं की हा 3 डायमेन्शनल स्पेस आहे. ह्या 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये 3 पॉइंट्स आहेत, पी क्यू अँड आर. ते मी ड्रॉ करतो. तर हा समजा पी पॉइंट आहे, सपोज दिस इज अ पॉइंट पी. त्याचे कोऑर्डिनेट्स काय दिलेले आहेत 1 3 -1. ठीक आहे, इथे एक पॉइंट घेऊया, हा पॉइंट आहे क्यू आणि क्यू चे कोऑर्डिनेट्स काय दिलेले आहेत तर 2 1 1. तर डायग्राम काढूया. डायग्राम वरनं प्रॉब्लेम इझिली तुम्हाला कळेल. त्याच्यामध्ये ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन यूज करायचा आहे. ठीक आहे, आणि दुसरा एक पॉइंट घेऊया क्यू. हा क्यू पॉइंट आहे आणि क्यू चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत 1 4 1. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची डेफिनेशन आपली मी घेतलेली नाही आहे, ती सांगतो, लक्ष द्या. पोझिशन वेक्टर हा एक वेक्टरचा टाइप आहे. पोझिशन वेक्टर, जसं आपण डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर स्टडी केले. नल वेक्टर म्हणजे काय, पॅरलल वेक्टर्स, अँटी पॅरलल वेक्टर्स, इक्वल वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर, युनिट वेक्टर, हे सगळे टाइप्स आपण स्टडी केले. त्याच्यामध्ये एक आहे पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर म्हणजे काय, जो वेक्टर पार्टिकलची पोझिशन दाखवतो, जो वेक्टर पार्टिकलची पोझिशन दाखवतो विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम, त्याला म्हणायचं पोझिशन वेक्टर. सो पोझिशन वेक्टर इज अ वेक्टर विच गिव्स पोझिशन ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एक स्टोन आहे, एक सिंपल एक्झाम्पल घ्या, स्टोन आहे. हा पॉईंट 12वीच्या फर्स्ट टॉपिक मध्ये आहे बघा, पोझिशन वेक्टर. ठीक आहे, तर हा एक स्टोन आहे. स्टोन मी काय केला, ह्या स्ट्रिंगला अटॅच केला आणि तो असा फिरवला. स्टोन इज रोटेटली इन द सर्क्युलर मोशन. हा असा सर्क्युलर मोशन मध्ये फिरवला. तर स्टोन समजा ह्या पोझिशनला असेल, स्टोन इथं असेल, तर त्याची पोझिशन कशी असणार आहे, सेंटरच्या रिस्पेक्टिव्हली इथं असणार आहे. म्हणजे हा जो वेक्टर आहे तो पोझिशन करतो. समजा स्टोन इकडे गेला, इथे गेला, तर पोझिशन वेक्टर काय होणार, इथं होणार. म्हणजे जिथं जिथं हा स्टोन रोटेट होईल तसा हा वेक्टर सुद्धा रोटेट होणार. हा जो वेक्टर आहे तो कशाच्या रिस्पेक्टिव्हली पोझिशन दाखवतो, सेंटर ऑफ द सर्कल. सो इट इज कॉल्ड एज अ पोझिशन वेक्टर. सो वेक्टर विच गिव्स पोझिशन ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम इज कॉल्ड एज अ पोझिशन वेक्टर. मग याच्यामध्ये हा आपला एक्स वाय झेड कोऑर्डिनेटचा ओरिजिन आहे. दिस इज अ पॉइंट ओ, ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम. आणि ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय असतात तुम्हाला माहिती आहे, ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय असतात 0 0 0. हा जो ओरिजिन आहे ह्याचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत 0 0 0. कारण तो एक्झॅक्टली कुठे स्टार्ट होतो तर एक्स एक्सिस, वाय एक्सिस, झेड एक्सिस ह्या पॉइंटला स्टार्ट होतात. सो एक्स कोऑर्डिनेट पण 0 असणार, वाय कोऑर्डिनेट पण 0 असणार आणि झेड कोऑर्डिनेट सुद्धा 0 असणार. ठीक आहे, आता ह्या ओरिजिन पासून एक असा समजा एक एरो ड्रॉ केला, स्ट्रेट लाईन ड्रॉ केली एक्झॅक्टली ओरिजिन पासून, आणि तुम्ही एरो दाखवला, तर ह्या वेक्टरला काय म्हणणार मी, दिस इज द पोझिशन वेक्टर ऑफ पी बार. पी पॉइंट, हा जो पी पॉइंट आहे, पी जो पार्टिकल आहे किंवा पॉइंट आहे त्याचा हा पोझिशन वेक्टर झाला. ओ पासून समजा मी क्यू पर्यंत असा वेक्टर ड्रॉ केला, समजा हा पॉइंट क्यू आहे. ठीक आहे, इथे एरो ड्रॉ केला तर हा काय झाला, दिस इज द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट क्यू. आणि इथून जर समजा मी असा इथं वेक्टर ड्रॉ केला ह्या पॉइंटला, क्यू पॉइंटला, तर तो काय झाला, क्यूचा पोझिशन वेक्टर झाला. तर यातला फर्स्ट पॉइंट आपण सॉल्व्ह करूया, नंतर इकडे जाऊया. फर्स्ट पॉइंट मध्ये मला फक्त पी आणि आर लागणार आहे. पी आणि
पी क्यू आणि हा काय असणार आहे, हा आपण आर घेतलाय. हा, तर पी आणि आर लागणार आहे. सो पी आणि आर पण घ्यावं लागेल, पी क्यू आर. ठीक आहे, हा आर पण घेऊ आपण. सो हा जोडला समजा, इथं पॉईंट आहे हा. दिस इज अ पोझिशन वेक्टर ऑफ आर बार. म्हणजे ओ पी, ओ आर, ओ क्यू हे सगळे काय आहेत, ऑल दीज ओ पी, ओ क्यू, ओ आर द पोझिशन वेक्टर्स ऑफ पार्टिकल. This is the position vector of particle P. This is the position of vector of particle R. This is the position vector of particle Q. इथपर्यंत क्लिअर झालं का? आता बघा, मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, वेक्टर पी आर. बघा, इथून महत्वाचा पॉईंट स्टार्ट होतो. वेक्टर पी आर जो आहे तो पी ला स्टार्ट व्हायला पाहिजे आणि आर ला एंड व्हायला पाहिजे. मग असा वेक्टर ते ड्रॉ करायचा, आपण एक ड्रॉ करायचा डायग्राम मध्ये. पी ला स्टार्ट व्हायला पाहिजे आणि आर ला एंड व्हायला पाहिजे. त्याला म्हणायचं पी आर बार, वेक्टर पी आर बार. ठीक आहे, पी इथं आहे, आर इथं आहे. पी ला स्टार्ट व्हायला पाहिजे, आर ला एंड व्हायला पाहिजे. एंड व्हायला पाहिजे म्हणजे एरो इथे येणार. क्लिअर होतं हे? वेक्टर पी आर काढायचा ना, फाईन पी आर बार विचारलंय. तो वेक्टर पी ला स्टार्ट होतो, आर ला एंड होतो. पी ला स्टार्ट झाला, आर ला एंड झाला, म्हणजे हा जो वेक्टर आहे तो झाला पी आर बार. हा वेक्टर कुठला असणार बघा, हा ओ पी बार. हा वेक्टर कुठला आहे, तर ओ आर बार. ठीक आहे, आता ह्या ट्रायंगल मध्ये तुम्ही जर केअरफुली ऑब्झर्व केलं, ह्या ट्रायंगल मध्ये, तर जिथं हा वेक्टर संपतो तिथं हा वेक्टर स्टार्ट होतो. जे दोन वेक्टर कसे आहेत, सायकलिक ऑर्डर मध्ये आहेत. आपण ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन बघितलंय सेकंड व्हिडिओ लेक्चर मध्ये. बघा, ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन, दोन वेक्टर जर सायकलिक ऑर्डर मध्ये असतील, एका पाठोपाठ एक असतील, म्हणजे एक संपल्यानंतर दुसरा स्टार्ट होत असेल, तर त्या दोन्हींचा रिझल्टंट कसा असतो, तर पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पासून सेकंड वेक्टरच्या एंड पर्यंत. रिझल्टंट विल स्टार्ट फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर, एंडिंग पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर. आपण ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशनच्या आपण स्टेटमेंट मध्ये बघितलंय, तर तुम्ही रिवाइज करा पॉइंट, म्हणजे क्लिअर होईल तुमचं. तर या ट्रायंगल मध्ये हा इथून स्टार्ट झाला, इथे एंड झाला, हा इथून स्टार्ट झाला, इथे एंड झाला. हे दोन सायकलिक ऑर्डर मध्ये नाही आहेत, कारण दोन्ही एकाच ठिकाणी एंड झालेत. हे एकाच ठिकाणी एंड झालेले नाही आहेत, हे एका पाठोपाठ एक आहेत. म्हणजे हा झाली तिसरी साइड झाली ट्रायंगलची. तिसरी साइड काय इंडिकेट करते, रिझल्टंट वेक्टर. मग तुम्ही ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन यूज केला, तर रिझल्टंट जो वेक्टर आहे कुठला, ओ आर बार. सो ओ आर बार हा रिझल्टंट वेक्टर झाला. त्याचा फॉर्म्युला काय आहे, ओ आर बार इज इक्वल टू, ह्या दोन्हींची काय करायला पाहिजे, ऍडिशन. म्हणजे ओ पी बार प्लस पी आर बार. सो इज इक्वल टू ओ पी बार प्लस ओ पी आर बार. पी आर बार इकडे बघा, ओ पी बार प्लस पी आर बार, ह्या दोन्हींची ऍडिशन झाली. आन्सर काय येणार, ओ आर बार. आपला काय काढायचं आहे, वी हॅव टू फाइंड पी आर बार. इथं आहे का पी आर बार आहे. सो व्हॉट इज पी आर बार, सो पी आर बार इज इक्वल टू, हा काढायचा आहे, म्हणजे हा इकडे मायनसला जाईल, म्हणजे ओ आर बार मधून हा काय करायला पाहिजे, मायनस, मायनस ओ पी बार. है ना. आता हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला फायनल आन्सर मिळणार. आता हे कसं सॉल्व्ह करायचं, त्यासाठी 10वीचा एक फॉर्म्युला 10thला किंवा 9thला झाला असेल बघा, डिस्टन्स फॉर्म्युला. आता एक सिंपल एक्झाम्पल सांगतो, त्यानंतर तुम्ही ऐकलं बघा. समजा एक पॉइंट आहे हा, ह्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 z1. दुसरा एक पॉइंट आहे, ह्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2 z2. आठवतं का बघा तुम्हाला, 10thला किंवा 9thला मला वाटतं झाला असेल हा फॉर्म्युला. दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट्स माहित आहेत आपल्याला, आणि दोन्हींच्या मध्ये डिस्टन्स काढायचं आहे. कसं काढणार, x2 minus x1, distance is equal to x2 minus x1 plus y2 minus y1 plus z2 minus z1. हा जो फॉर्म्युला डिस्टन्स फॉर्म्युलाचा, तो आपल्याला इथे यूज करायचा आहे. तर मला हा पी आर बार कसं काढता येईल बघा, टेक्निक लक्षात ठेवा. पी आर बार काढायचा आहे मला, तो ओ आर बारची व्हॅल्यू कुठे करायची आहे, ओ आर बार कुठे आहे बघा, ओ आर इथं आहे. सो हा x1 y1 z1 झाला, हा x2 y2 z2, हे दोनच पॉइंट कन्सिडर करा, बाकी काही नाही. आता हे दोन पॉइंट आहेत, हा एक फर्स्ट पॉइंट आहे, हा सेकंड पॉइंट आहे. याचे कोऑर्डिनेट्स किती आहेत, 0 0 0. ह्याला काय म्हणायचं, x1 y1 z1, ह्याला काय म्हणायचं, x2 y2 z2. आता हे डिस्टन्स काढायचं आहे, पण इन वेक्टर फॉर्म काढायचा आहे. मग इथे लक्षात ठेवा, हा x2 असेल, x2 minus x1 i cap, x2 minus x1 i cap. म्हणजे फॉर्म्युला कसा येणार, तर x2 minus x1, x2 किती आहे, 1. सो 1 minus x2 minus x1, x1 म्हणजे इथला पहिला कोऑर्डिनेट, ह्याचा पहिला कोऑर्डिनेट 0 आहे. So 1 minus 0, x2 minus x1 i cap plus y2 minus y1. पहिल्यांदा फॉर्म्युला येतो, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील हा जो फॉर्म्युला आहे ओ आर बारचा. सो x2 minus x1 i cap plus y2 minus y1 j cap plus z2 minus z1 k cap minus OP बार पण तसं जाणार,
x2 मायनस x1 आय कॅप प्लस y2 मायनस y1 जे कॅप प्लस z2 मायनस z1 के कॅप. बेसिक फॉर्म्युला कुठलाही वेक्टर काढायचा असेल त्याचे कोऑर्डिनेट्स माहित असताना. ठीक आहे. तर इथं x2 आणि x2 हे वेगळे आहेत लक्षात ठेवायचं. याच्यासाठी x1 x2 वेगळा आहे, त्याच्यासाठी x1 x2 वेगळे आहे. आता हा OR साठी फॉर्म्युला वापरलाय. OR तर हे x1 y1 z1 हे झालं x2 y2 z2. मग x2 मायनस x1 म्हणजे किती 1 मायनस 0. सो दिस शुड बी इक्वल टू 1 मायनस 0 म्हणजे 1 आय कॅप 1 आय कॅप प्लस y2 मायनस y1 किती आहे. y2 किती आहे 4. 4 मायनस 0 4 जे कॅप प्लस z2 मायनस z1 म्हणजे तिसरा कोऑर्डिनेट किती आहे 1. 1 मायनस 0 1 म्हणजे 1 हा आला के कॅप. ठीक आहे. मायनस हे मायनस. आता हा पुढचा जो फॉर्म्युला कोणासाठी आहे ओपी बार साठी आहे. ओपी बार म्हणजे कुठला बघा हा ओपी बार हा वेक्टर. हा वेक्टर जर मला काढायचा असेल तर हे x1 y1 जोडून घ्यायचे आणि हा x2 y2 z2 घ्यायचा. इथं x2 y2 z2 जसं मी इथे घेतलं ना तसं इथे x2 y2 z2 घ्यायचं. परत सेम फॉर्म्युला x2 मायनस x1 आय कॅप y2 मायनस y1 जे कॅप z2 मायनस z1 के कॅप म्हणजे x2 मायनस x1 किती येणार 1. सो 1 इंटू आय कॅप प्लस y2 मायनस y1 म्हणजे किती 3 येणार म्हणजे प्लस हे मायनस ऑलरेडी आहे. सो 3 मायनस 0 3 जे कॅप प्लस z2 मायनस z1 म्हणजे किती मायनस 1 मायनस 0 म्हणजेच मायनस 1 मायनस के कॅप मायनस 1 के कॅप म्हणजे मायनस के कॅप. ऑलरेडी हा जो मायनस साइन आहे ना हा ब्रॅकेटचा आहे त्यामुळे आतले सगळे साइन चेंज होणार इथले. सो इज इक्वल टू हा 1 आय कॅप म्हणजे आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस के कॅप हा मायनस आय कॅप इथं प्लस काय होणार मायनस होणार मायनस 3 जे कॅप या मायनसचा काय होणार प्लस होणार प्लस के कॅप. आता आन्सर काय तर बघा हा प्लस आहे मायनस आहे कॅन्सल होईल. 4j मायनस 3j म्हणजे जे कॅप आणि प्लस के म्हणजे प्लस 2k कॅप. तुमचा पहिला आन्सर येतं PR बार इज इक्वल टू j प्लस 2k म्हणजे जे कॅप प्लस 2k कॅप. आन्सर दिलाय का बघा. तर क्वेश्चन नंबर हा 6 आहे. 6 मधलं पहिला आन्सर दिलाय जे कॅप प्लस 2k कॅप. ठीक आहे. आणि यातला जो सेकंड क्वेश्चन आहे QR बार काढायचा आहे. आता काय करायचं QR काढायचं असेल तुम्हाला हिंट देतो फक्त तुम्ही सॉल्व्ह करून बघा. तर QR बार काढायचा असेल तर QR इथून इथं मला हा वेक्टर ड्रॉ करावा लागेल. कसं ड्रॉ करायचं बघा Q टू R वेक्टर Q टू R काढायचा आहे म्हणजे असा आहे ना. आता हे दोन सायकलिक ऑर्डर मध्ये आले. हे दोन सायकलिक ऑर्डर मध्ये असेल तर हा रिझल्टंट झाला. मग याच्यासाठी ट्रायंगलला यूज करायचा असा आणि ह्याच्यासाठी ट्रायंगलला यूज करून सेम प्रोसिजर फॉलो करायची. तुम्हाला एक वेक्टर मिळतो असा आणि तो तुम्हाला वेक्टर विचारलेला नाही आहे त्याचं मॅग्निट्यूड विचारलंय. असा वेक्टर सोबत ही प्रोसिजर फॉलो करायची. असाच एक वेक्टर काढायचा आणि मग त्याचं परत मॅग्निट्यूड काढायचं. दॅट विल बी युअर फायनल आन्सर. तर एक एक्झाम्पल मी सांगितलं आहे. थोडंसं वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल आहे. थोडंसं व्हिडिओ 1-2 वेळा बघा म्हणजे क्लिअर होईल. त्यात काय डाऊट आला तरी तुम्ही मला विचारू शकता डायरेक्टली फोन करून. तर ह्या टाईपचे प्रॉब्लेम्स आणखीन एक पुढे दिलेला आहे तो पण तुम्ही सॉल्व्ह करून बघा. आणि एक एक्झाम्पल थोडंसं वेगळं राहिलं आहे ते आपण घेऊया. 8 नंबरचं एक्झाम्पल आपण काल लास्ट लेक्चरच्या व्हिडिओमध्ये आपण तशा टाईपचं सॉल्व्ह केलेलं आहे. 9 नंबरचं एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे ते आपण सॉल्व्ह करून बघूया. तर हे नेक्स्ट 9th एक्झाम्पल आहे. त्याच्यापूर्वीचं जे 6th एक्झाम्पल घेतलं थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट वाटेल तर थोडंसं प्रॅक्टिस करावं लागेल. 1-2 वेळा व्हिडिओ परत रिपीट करून बघा. त्या टाईपचं दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करा. थोडंसं प्रॅक्टिस करावं लागेल. ठीक आहे. आता हेच एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. हे 9 प्रकारे एक्झाम्पल चेंज करता येतं. म्हणजे याच्या ठिकाणी yx असू शकतं zx असू शकतं. याच्या ठिकाणी निगेटिव्ह x असू शकतं निगेटिव्ह y निगेटिव्ह z हे वेक्टर्स वेगळे असू शकतात. म्हणजे डिफरंट 9 प्रकारे हा प्रॉब्लेम चेंज करता येतो. एक तुम्हाला प्रोसिजर माहिती झाली बाकी सगळे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर एक्झाम्पल काय बघा फाइंड द वेक्टर दॅट शुड बी ऍडेड इन द सम ऑफ. हा एक वेक्टर दिलेला आहे. त्याला आपण ए बार म्हणूया. फॉर एक्झाम्पल हा ए बार आहे आणि हा दुसरा वेक्टर दिलेला आहे
याला मी बी बार मानतो, हा ए बार आणि हा बी बार. क्वेश्चन काय बघा, फाइंड द वेक्टर दॅट शुड बी ऍडेड इन द सम ऑफ, फाइंड द वेक्टर that should be added in the sum of a bar and b bar to give unit vector along x axis. शेवटचं सेंटेन्स महत्वाचं आहे. To give the unit vector along x axis. म्हणजे a बार आणि b बारच्या सम मध्ये असा कुठला वेक्टर ऍड करायला पाहिजे की येणारा आन्सर काय पाहिजे, युनिट वेक्टर अलॉंग x axis. प्रॉब्लेम क्लिअर झाला का? हा, आता इथं पण असं म्हणू शकतो, रो म्हणण्यापेक्षा 10-15 प्रकारे हा प्रॉब्लेम चेंज करता येतो. फाइंड द वेक्टर दॅट शुड बी ऍडेड इन द समच्या ऐवजी डिफरन्स असू शकतं, समच्या ऐवजी डिफरन्स असू शकतं. हा ए बार आणि बी बार वेगळा दिला जाऊ शकतो. इथं एक्स ऐवजी वाय झेड असू शकतं, -x -y -z असू शकतं. कितीतरी प्रकारे हा प्रॉब्लेम चेंज करता येतो. बेसिक आयडिया की याच्या मिनिंग नुसार फॉर्म्युला कसं तयार करायचं किंवा स्टेटमेंट कसं तयार करायचं हे लक्षात घ्या. तर क्वेश्चन काय दिलाय, फाइंड द वेक्टर दॅट शुड बी ऍडेड इन द सम ऑफ ए बार अँड बी बार टू गिव्ह युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस म्हणजे की ते पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कन्सिडर करायचं, निगेटिव्ह असेल तर ते मेन्शन असतं. मग आपण म्हणूया की त्यांनी काय विचारलंय, ए बार आणि बी बारच्या सम मध्ये कोणता वेक्टर ऍड करायला पाहिजे. आपण म्हणूया सपोज सी बार इज अ वेक्टर that should be added, म्हणजे जे त्यांनी कॅल्क्युलेट करायला लावलं ते आपण मांडलं. काय मांडलं की हा सी बार हा वेक्टर ऍड करावा लागतो असं मांडलं आपण. सी बार इज द वेक्टर that should be added in the sum of a bar and b bar to give unit vector along x axis. तो सी बार किती असेल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग यासाठी त्यांनी दिलंय काय, तर ए बार आणि बी बार दिलंय. सो ए बार इज इक्वल टू किती दिला, ए बार बघा 2i cap -5j cap प्लस 3k cap. हा फर्स्ट वेक्टर दिला ए बार. दूसरा वेक्टर दिला बी बार इज इक्वल टू 4i cap प्लस 7j cap -4k cap. असे दोन वेक्टर दिले आणि दोघांच्या ऍडिशन मध्ये कुठला वेक्टर ऍड करायला पाहिजे, आपण म्हणलं सी बार ऍड करायला पाहिजे. कशासाठी, टू गिव्ह युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. तर फॉर्म्युला कसा तयार होईल, तर ए बार प्लस बी बार ही झाली सम ऑफ टू वेक्टर्स, ह्या दोघांची ऍडिशन. ह्याच्यामध्ये कुठला वेक्टर ऍड करायला पाहिजे म्हणलं आपण, तर सी बार ऍड केला म्हणजे प्लस सी बार. या दोन्ही वेक्टरच्या ऍडिशन मध्ये असा कुठला वेक्टर ऍड करायला पाहिजे की आन्सर काय आला पाहिजे, आन्सर शुड बी युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. आता युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस काय असतो, तर मी तुम्हाला लास्ट रिझोल्युशन ऑफ लेक्चरचं, रिझोल्युशन ऑफ वेक्टरचा एक व्हिडिओ घेतलाय, त्याच्यामध्ये सांगितलंय की पूर्ण टॉपिक मध्ये म्हणण्यापेक्षा फिजिक्स मध्ये स्टँडर्ड लक्षात ठेवा. एक्स डायरेक्शन दाखवण्यासाठी आपण युनिट वेक्टर वापरतो. युनिट वेक्टर म्हणजे काय, त्याचा मॅग्निट्यूड 1 असतं, जो फक्त डायरेक्शन दाखवतो. एक्स ऍक्सिसची डायरेक्शन दाखवण्यासाठी कुठला युनिट वेक्टर वापरतात, आय कॅप. वाय डायरेक्शन दाखवण्यासाठी जे कॅप आणि झेड ला के कॅप. आय जे के हे काय आहेत, युनिट वेक्टर्स आहेत. तर आपण काय म्हणतो, रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स अलॉंग एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. मग एक्स ऍक्सिसला कुठला युनिट वेक्टर, आय कॅप. म्हणजे आन्सर त्यांनी काय विचारलंय, आन्सर शुड बी युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस म्हणजे आय कॅप. झालं, इथं आपण फॉर्म्युला तयार केला. त्या दोन्ही वेक्टरच्या ऍडिशन मध्ये असा तिसरा कुठला वेक्टर ऍड करायला पाहिजे की आपल्याला काय मिळेल, युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. हा सी बार आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर हे सिम्प्लिफाय करूया. आता हे दोन्हीची ऍडिशन करायची, ए बार आणि बी बारची. डायरेक्ट पण आपण करू शकतो ऍडिशन, आय आय जे जे आणि के के ची ऍडिशन करायची किंवा व्हॅल्यू पुटअप करायची. ए बारची व्हॅल्यू काय बघा, 2i आय कॅप -5j कॅप प्लस 3k कॅप प्लस बी बारची व्हॅल्यू किती आहे, 4i कॅप प्लस 7j कॅप -4k कॅप. ए बार प्लस बी बार डायरेक्ट ऍडिशन केली. प्लस इथे काय आहे परत सी बार, हा सी बार इज इक्वल टू काय आला, आय कॅप. पुढे आय कॅप आहेच. आता सी बार काढायचा असेल तर सी बार एका साईडला ठेवा, जो मला काढायचा आहे, आणि बाकीच्या सगळ्या टर्म्स त्या साईडला न्या. सो इज इक्वल टू ह्या साईडला ऑलरेडी काय आहे, आय कॅप आहे. ठीक आहे. आता बघा हे 2i आणि 4i, 2i कॅप आणि 4i कॅप, 6i कॅप. हे 6i कॅप इकडे गेल्यानंतर काय होणार, -6i कॅप. म्हणजे हे झालं -6i कॅप. ठीक आहे. त्यानंतर बघा -5j प्लस 7j, ह्या साईडची बेरीज काय ते -5 प्लस 7 म्हणजे +2j येणार. हे +2j इकडे ह्या साईडला गेलं काय होणार, -2j होणार. सो -2j कॅप -2j कॅप. ठीक आहे. राहिलं काय बघा 3k -4k.
3k मायनस 4k म्हणजे मायनस के, 3k कॅप मायनस 4k कॅप म्हणजे किती, मायनस के कॅप. हे मायनस के कॅप इकडे गेलं काय होणार, प्लस के कॅप होणार, प्लस के कॅप. सो व्हॉट इज सी बार, फायनल आन्सर सी बार इज इक्वल टू I minus 6i minus 5i कॅप. तर इथे किती आहे, मायनस 2 जे कॅप प्लस काय येणार, के कॅप. सो दिस विल बी युअर फायनल आन्सर. हा सी बार आला. म्हणजे क्वेश्चन नुसार ए बार आणि बी बार दिला, हा ए बार आणि बी बार ह्याच्या ऍडिशन मध्ये जर मी हा वेक्टर ऍड केला तर येणार आन्सर काय असला पाहिजे, दॅट शुड बी द युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. हाच प्रॉब्लेम असं दिला असता तर सगळा सेम दिलाय आणि इथे फक्त युनिट वेक्टर अलॉंग निगेटिव्ह एक्स एक्सिस असं म्हणलं असतं तर इथं मायनस आय कॅप घ्यायचं, मायनस आय कॅप पूर्ण सॉल्व्ह करायचं आहे. तसं हा प्रॉब्लेम आहे असा, इथं फक्त म्हणलं युनिट वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस म्हणलं तर इथं काय घ्यायचं, जे कॅप घ्यायचं, पूर्ण आहे तसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. हा प्रॉब्लेम सेम आहे असा आहे, एक्स ऍक्सिसच्या ऐवजी झेड ऍक्सिस म्हणलंय तर काय घ्यायचं, आयच्या ऐवजी के कॅप घ्यायचं, पूर्ण आहे असं सॉल्व्ह करायचं. म्हणजे मेथड सेम आहे. आता फॉर्म्युला कसा तयार करायचा, फॉर्म्युला कसा लिहायचा हा बघा. तर हा एक वेगळा प्रॉब्लेम आहे. ह्या टाईपचे प्रॉब्लेम्स सुद्धा येऊ शकतात. तर इथे आपले बरेचसे प्रॉब्लेम्स आपण बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स आपण ॲडिशनवर जास्त प्रॉब्लेम्स नाही आहेत. या टॉपिकमध्ये मॅक्झिमम जे प्रॉब्लेम्स आहेत, मोठे प्रॉब्लेम्स, डिफिकल्ट प्रॉब्लेम्स, ट्रिकी प्रॉब्लेम्स, ते आपले मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्सवर आहेत. ते आपला मल्टिप्लिकेशनची थेरी झाल्यानंतर बघायचं आहे. तर ॲडिशनवरचे काय डाऊट्स असतील, काही प्रॉब्लेममध्ये तुम्हाला डाऊट येत असतील तर तुम्ही डेफिनेटली मला कॉन्टॅक्ट करू शकता. एखादा प्रॉब्लेम तुम्हाला जर आवड जात असेल तर मला फक्त व्हॉट्सअपवर सांगा, तो मी पुन्हा व्हिडिओ लेक्चर घेऊन त्याच्यामध्ये मी डिस्कस करून तुम्हाला तो सेंड करेल. ठीक आहे. सो these are the numericals based on addition of vectors. Thank you.